शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधव दरवर्षी आपल्या पिकाचा विमा उतरवतात, परंतु यंदा शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विम्याला कमी प्रतिसाद आणि अल्प प्रतिसाद दिसत आहे। मित्रांनो, याचं कारण काय आहे? कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या पिकांचा विमा उतरवला नाही? सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तसेच शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवला नसल्यामुळे त्यांना कशा प्रकारे नुकसान होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला थोडीशी विनंती करतो की तुम्ही आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच माहिती तुम्हाला रोज बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा अन्य हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जाते। मात्र मागील काही हंगामातील पीक विमा नुकसान भरपाईबाबतचे अनुभव पाहता यंदा अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्यासाठी फारसा प्रतिसाद दिलेला नाही। जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 27,254 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे। जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी 4,32,000 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते। यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत पेरण्या रखडल्या होत्या। त्यामुळे संपूर्ण क्षेत्र अद्याप लागवडीखाली आलेले नसले तरी 4 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। त्या तुलनेत पीक विमा उतरवलेल्या क्षेत्राचे प्रमाण अत्यल्प आहे। यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असून विमा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत आहे। मुदत जवळ येत असतानाही शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही। प्रशासनाकडून पीक विमा योजनेचा लाभ घेण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे। मात्र मागील काही वर्षात नुकसान झाल्यानंतरही भरपाई मिळण्यातील अडचणी, पंचनामे आणि विमा प्रक्रियेतील अनुभव यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात उदासीनता असल्याचे दिसून येत आहे। तालुकानिहाय विचार करता अकोला तालुक्यात 3,686 हेक्टर, अकोटमध्ये 2,739 हेक्टर, बाळापूरमध्ये सर्वाधिक 5,909 हेक्टर, बार्शी टाकडीमध्ये 3,765 हेक्टर, मूर्तिजापूरमध्ये 3,158 हेक्टर, पातूरमध्ये 2,885 हेक्टर आणि तेल्हारा तालुक्यात 2,886 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे। एकूण 15,541 शेतकऱ्यांचा सहभाग यामध्ये आहे। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 15,541 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा सहभाग नोंदविला आहे। मात्र खरीप क्षेत्राच्या तुलनेत हा प्रतिसाद अत्यंत कमी असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी पीक विमा काढावा यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत। हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी संरक्षणाचा पर्याय ठरू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे। तर नक्कीच मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांना नेहमी आवाहन करते की तुम्ही पीक विमा काढा, कारण की जेणेकरून भविष्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान आहे ते नुकसान झालं तर त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येतो। परंतु बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे जे आहे ते पाठ फिरवलेली दिसून येत आहे। मग आता सरकारने देखील याच्यामध्ये सुनियोजित नियोजन करावं आणि शेतकऱ्यांना एक विश्वास द्यावा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढता येईल। असाच महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।